भक्तवंशा कल्पतरू कर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य संपन्न अगाध दातृत्व संपन्न विश्वमाऊली विश्व उद्धारक चिन्मयी स्वरूप साधू भगवान श्री ज्ञानोबराया अखिल विश्वातील परमार्थ प्राण जगद्गुरु श्री तुकोबराया पैठण निवासी शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज आदि करून सकल संत महंतांच्या चरणारविंदी विनम्र भावाने नतमस्तक होऊन सिद्ध साधक संत महंतांना भगवान ग्रामदेवतेला वंदन करून ज्यांच्या पवित्र दरबारात आपण बसलेलो आहोत अशा भगवान श्री निळकंठेश्वर काशी विश्वनाथाच्या चरणारविंदी विनम्र भावाने नतमस्तक होतो. आज या हरिकथेच्या निमित्तानं उपस्थित सगळ्याच ज्ञानीजन गुणीजनांच्या चरणारविंदी विनम्र भावाने नतमस्तक होऊन माझ्या पुढ्यात उपस्थित भगवान स्वरूप आपल्या सगळ्या मायबाप श्रुत वर्गाच्या चरणारविंदी विनम्र भावाने नतमस्तक होतो ना आजच्या सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला भगवत कथेकरिता हरिकथेकरिता अर्थात कीर्तनरूपी सेवेकरिता अर्थात नैमित्तिक अशा कीर्तनाकरिता आत्ताच आपल्या पुढ्यात जो अभंग सादर केला गेलाय हा अभंग शांती ब्रह्म जगद्गुरु श्री एकनाथ महाराज श्री महाराजांच्या श्री गाथेतील असा हा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज आज आपल्याला भगवान शिवजीचा परिचय करून देत आहेत. अनेक अंगानं या अभंगाच्या माध्यमातून शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराजांनी आपल्याला भगवान शिवजींचा परिचय करून दिलेला आहे. त्याचं चिंतन आपल्याला आपल्या संकल्पित वेळात करायचं आहे. आज शिवरात्री आहे आणि आजचं कीर्तन हे नैमित्तिक असतंय आणि म्हणून आज भगवान शिवजीचंच वर्णन व्हावं या उद्देशाने या अभंगाची निवड आपणा सगळ्यांच्या पुढ्यात केलेली आहे. संकल्पित वेळेत आपल्याला अभंगाचा भाव पाहायचा आहे. तत्पूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपलं असणारं हे श्री क्षेत्र अंबड नावाचं गाव आणि या अंबडमध्ये चालू असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तथा संगीत शिव महापुराण कथा अशा अनेक कार्यक्रमांचा भरपूर कार्यक्रम गेली 7 दिवस आपण या ठिकाणी उपभोगलेत. मोठा आनंद गेली 7 दिवस आपण या ठिकाणी उपभोगलाय. गेल्या 14 वर्षापासून चालणाऱ्या या नामसप्ताहाचं यंदाचं हे 15वं वर्ष आहे. त्यात नामसप्ताह करायचं म्हटलं की कुठल्याही नामसप्ताह करता थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाची नितांत गरज असते. म्हणून आपल्या या नामसप्ताह करता अखिलकोट ब्रह्मांड नायकाची कृपा आहे. त्याचप्रमाणे वैकुंठवासी श्रीधर स्वामी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने त्याचप्रमाणे आपल्याच भागाचं परमार्थिक वैभव आदरणीय श्री हरिभक्तीपरायण पांडुरंगजी महाराज काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षापर्यंत प्रमाणे हा नामसप्ताह या ठिकाणी संपूर्ण होतोय. त्यातल्या आजच्या 7व्या दिवसाच्या कीर्तनरूपी सेवेपर्यंत आपण सगळे मंडळी येऊन पोहोचलेलो आहोत. आज महाशिवरात्रीचा दिवस आहे. भरपूर मोठा आनंद भरपूर उत्साह आपण सगळ्या वारकऱ्यांनी सगळ्या शिवभक्तांनी आज दिवसभर उपभोगलाय. अर्थात नामसप्ताह करायचं म्हटलं की अनेक गोष्टी लागत असतात. म्हणजे गुरुवर्य नेहमी सांगत असतात 3 गोष्टीचं एकत्रीकरण लागतं तेव्हा कुठलाही कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं पार पडत असतो. मला वाटतं यापूर्वी इथं